नमस्कार मित्रांनो, राज्यशास्त्र म्हणजेच इंडियन पॉलिटी सिरीजचा आपला हा पार्ट 9 असणार आहे। येणारी राज्यसेवा प्री असो किंवा कंबाईन प्री असो आणि एएमओ म्हणजेच आयुर्वेदिक मेडिकल ऑफिसरसाठी जीके पोर्शनमध्ये हा महत्त्वाचा भाग असणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि विधिमंडळ याबद्दलची माहिती बघणार आहोत। तर सर्वप्रथम आपण राज्यपाल यांच्याबद्दल बघणार आहोत। सर्वप्रथम आपल्याला या 3 मुद्द्याबद्दल माहिती असायला पाहिजे। पहिले म्हणजे कायदे मंडळ आहे, म्हणजेच जी लॉ मेकिंग बॉडी आहे राज्याची, त्यालाच आपण लेजिस्लेचर म्हणतो। त्यामध्ये राज्यपाल, विधानसभा आणि विधान परिषद या तिघांचा समावेश होतो। त्यानंतर एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे, म्हणजेच कार्यकारी मंडळ आहे। त्यामध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्याचे महाधिवक्ता म्हणजेच ॲडव्होकेट जनरल आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर म्हणजेच मंत्रिमंडळ यांचा समावेश होतो। आणि ज्युडिशियरी राज्याची म्हणजेच न्यायमंडळामध्ये हायकोर्ट असेल आणि लोअर कोर्ट्स आहेत। फॉर एक्झाम्पल आपण डिस्ट्रिक्ट कोर्ट असतील किंवा तालुका लेवलचे कोर्ट असतात, दिवाणी न्यायालय, फौजदारी न्यायालय, त्यांचा समावेश होतो। एमपीएससी मध्ये कार्यकारी मंडळ यावर प्रश्न आलेला आहे। राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होतो असं तिथे आलं होतं आणि तिथे ऑप्शन दिले होते। त्यामध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री, महाधिवक्ता आणि मंत्रिमंडळ हे 4 बाबी तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्या आहेत। त्यानंतर राज्यपालांबद्दल घटनात्मक तरतुदी आहेत। कलम 153 मध्ये प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल अशी तरतूद आहे। आणि 7वी घटना दुरुस्ती 1976 ने एकच व्यक्ती 2 किंवा अधिक राज्यांकरिता राज्यपाल म्हणून नेमणूक करण्याची संमती दिली आहे। फॉर एक्झाम्पल आपण महाराष्ट्राचे जे राज्यपाल आहेत त्यांना सोबतच तेलंगणाचा पण कार्यभार देता येतो, म्हणजेच एकापेक्षा अनेक राज्यांचे ते राज्यपाल म्हणून पद ग्रहण करू शकतात। त्यानंतर कलम 154 मध्ये राज्यांचे एक्झिक्युटिव्ह अधिकार म्हणजेच कार्यकारी अधिकार राज्यपालांच्या हाती असेल अशी तरतूद आहे। कलम 155 मध्ये राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपतीमार्फत असेल अशी इथे तरतूद दिलेली आहे आणि ती नियुक्ती कॅनडाप्रमाणे असेल असं आपल्याला इथे दिलेलं आहे। आपण घटनेच्या सोर्सेसमध्ये बघितलं होतं की राज्यपाल हे पद आपण 1935च्या कायद्यामधून घेतलं आहे, परंतु राज्यपालांची जी नियुक्ती आहे ती आपण कॅनडाप्रमाणे घेतली आहे, म्हणजेच कॅनडाच्या घटनेतून घेतली आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर कलम 156 मध्ये राज्यपालांचा पदावधी दिला आहे, म्हणजेच त्यांच्या टेनॉरबद्दल इथे माहिती दिलेली आहे। राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते पद धारण करू शकतात आणि राष्ट्रपतींच्या मर्जीला न्यायालयात आव्हान देता येत नाही। राज्यपाल हे राष्ट्रपतींना लेखी राजीनामा देऊ शकतात। सामान्यतः त्यांचा जे पद धारण करण्याचा कालावधी आहे, जे टेनॉर आहे, ते 5 वर्षाचा असतो, परंतु 5 वर्षानंतरही उत्तराधिकारी पद ग्रहण करेपर्यंत ते पदावर राहू शकतात। म्हणजेच दुसऱ्या राज्यपालांची अपॉइंटमेंट होईपर्यंत जे जुने राज्यपाल होते ते तिथे राहू शकतात। त्यानंतर कलम 157 मध्ये त्यांची पात्रता दिलेली आहे, म्हणजेच एलिजिबिलिटी जी आहे ती इथे दिलेली आहे कलम 157 मध्ये। त्यामध्ये ते भारताचे नागरिक असावे, त्यांचे वय 35 वर्षे पूर्ण असावे, हा इथे महत्त्वाचा पॉइंट आहे। आपल्या मूळ कॉन्स्टिट्यूशनमध्ये या 2च पात्रता दिलेल्या आहेत। त्यानंतर 2 संकेत तिथे पाडले जातात। तो व्यक्ती राज्याबाहेरील व्यक्ती असावा, म्हणजेच फॉर एक्झाम्पल महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत तर ते महाराष्ट्राचे नसावे, इतर कुठल्या राज्याचे असतील अशी इथे तरतूद आहे। नेमणुकीपूर्वी राष्ट्रपती हे संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा सल्ला घ्यावा, म्हणजेच त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राष्ट्रपतींनी कन्सल्ट करावे अशी इथे तरतूद दिलेली आहे। त्यानंतर कलम 158 मध्ये राज्यपाल पदाच्या शर्ती दिलेल्या आहेत। पहिली शर्त आहे अन्य कोणत्याही लाभाचे पद धारण करणार नाही, म्हणजेच ते कोणत्याही राज्य विधिमंडळाचे किंवा इतर सरकारी जे कार्यालय आहेत त्याचे पद धारण केलेले नसावे। त्यानंतर राजभवनाचा निशुल्क वापर करू शकतात। राज्यपाल हे संसदचे एमपी म्हणजेच खासदार किंवा राज्य विधिमंडळाचे एमएलए म्हणजेच आमदार राहणार नाही, ही एक तरतूद आहे। आणि त्यानंतर राज्यपालांचे वेतन असतील, भत्ते असतील, विशेषाधिकार असतील, हे संसद ठरवेल त्याप्रमाणे असणार आहेत। कलम 159 मध्ये राज्यपालांची शपथ दिलेली आहे। आपण याआधी बघितलं होतं की राष्ट्रपती यांची शपथ कलम 60 मध्ये दिलेली आहे आणि राष्ट्रपतींना शपथ हे चीफ जस्टिस ऑफ इंडिया किंवा ज्येष्ठतम न्यायालयाचे जे सुप्रीम कोर्टाचे जे वकील आहेत ते देतात। त्याचप्रमाणे राज्यपालांना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणजेच हायकोर्टाचे चीफ जस्टिस किंवा
हायकोर्टाचे ज्येष्ठतम न्यायाधीश त्यांना शपथ देतात। त्यानंतर राज्यपालांचे अधिकार व कार्य आहेत, त्यामध्ये कायदेविषयक असतील, वित्तीय असतील, कार्यकारी असतील आणि न्यायविषयक अधिकार राज्यपालांना दिलेले आहेत। मात्र राष्ट्रपतीप्रमाणे परराष्ट्रविषयक म्हणजे जे एक्सटर्नल अफेअर्स आहेत, इंटरनॅशनल रिलेशन आहेत, त्यामुळे त्यांना दखल देता येत नाही, किंवा जे मिलिटरी आर्मी रिलेटेड जे इश्यूज आहेत त्यामुळे त्यांना दखल देता येत नाही, आणि एमर्जन्सी जे रिलेटेड इश्यूज आहेत त्यामध्ये पण राज्यपालांना अधिकार प्राप्त नाहीत इत्यादी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे इथे। त्यानंतर मुख्यमंत्रीबद्दल आपण बघणार आहोत। मुख्यमंत्र्यांबद्दल काही स्पेशल तरतूद आपल्या घटनेमध्ये केलेली नाही, परंतु कलम 164 पोटकलम 1 मध्ये मुख्यमंत्र्यांची नेमणूक राज्यपालाद्वारे केली जाईल अशी तरतूद इथे केलेली आहे। नामधारी कार्यकारी प्रमुख म्हणजे डी-ज्युअर एक्झिक्युटिव्ह व राज्यप्रमुख हेड ऑफ द स्टेट हे राज्यपाल असतात, आणि वास्तव कार्यकारी प्रमुख म्हणजेच रिअल गव्हर्नमेंट हेड जे असतात, डी फॅक्टो एक्झिक्युटिव्ह व शासन प्रमुख म्हणजेच हेड ऑफ गव्हर्नमेंट हे मुख्यमंत्री असतात। हे 2 पॉईंट इथे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, अतिशय महत्वाचे आहेत हे। नामधारी प्रमुख हे राज्यपाल असतात आणि वास्तव कार्यकारी प्रमुख हे मुख्यमंत्री असतात। त्यानंतर मुख्यमंत्र्यांची जी नेमणूक आहे ते राज्यपाल करतात, विधानसभेतील बहुमतातील पक्षाच्या नेत्यालाच ते नेमतात। म्हणजेच आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये 288 आमदार आहेत, त्यापैकी ज्या पार्टीला 144च्या वरती सीट्स असतील त्या पक्षातील नेत्याला राज्यपाल मुख्यमंत्री म्हणून नेमतात। मुख्यमंत्री हा दोन्हीपैकी म्हणजेच विधानसभा असेल किंवा विधान परिषद असेल त्यापैकी कुठल्याही एका सभागृहाचा सदस्य ते असू शकतात, किंवा दोन्हीपैकी कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसणारा पण मुख्यमंत्री होऊ शकतो। म्हणजेच इथे विधानसभा असो किंवा विधान परिषद असो त्यांचे सदस्य नसतील तरी पण त्यांना मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करता येते, परंतु नियुक्ती केलेल्या व्यक्तीला 6 महिन्याच्या आत कोणत्याही एका सभागृहाचे सदस्यत्व प्राप्त करणे गरजेचे आहे, नाहीतर त्यांचे मुख्यमंत्रीपद संपुष्टात येते। हा वाक्य महत्वाचा आहे। त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे वेतन व भत्ते राज्य विधिमंडळामार्फत ठरवले जाते, म्हणजेच जी विधानसभा आहे, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आहे, कायद्याप्रमाणे वेळोवेळी ज्याप्रमाणे ठरवतील त्याप्रमाणे ते ठरवले जाते। त्यानंतर शपथ ही राज्यपाल देतात 3ऱ्या अनुसूचीनुसार। राज्य नियोजन मंडळाचे ते पदसिद्ध अध्यक्ष असतात, आणि सदस्य म्हणून त्यांचे कार्य राष्ट्रीय विकास परिषद आणि आंतरराज्यीय परिषद यांचे ते सदस्य असतात। कलम 167 मध्ये म्हणजेच 167 मध्ये मुख्यमंत्र्यांची कर्तव्य दिलेली आहेत। हे महत्वाची कलम आहे, यावर पण भरपूरदा प्रश्न आलेले आहेत। त्यानंतर राज्य कायदे मंडळ आहे। घटनेच्या भाग 6 मधील कलम 168 ते 212 दरम्यान राज्य विधिमंडळाबाबत तरतुदी केलेल्या आहेत। कलम 168 मध्ये राज्य विधानमंडळाची रचना केलेली आहे, म्हणजेच स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीची जी रचना आहे ती कलम 168 मध्ये केलेली आहे। प्रत्येक राज्यासाठी एक विधानमंडळ असेल अशी घटनेमध्ये तरतूद आहे। राज्याच्या विधानमंडळाची 2 सभागृह असतील, परंतु जी विधान परिषद आहे ते ऐच्छिक आहे, म्हणजे जे संपूर्ण भारतामध्ये राज्य आहेत 28 राज्य जे आहेत त्यामध्ये विधानसभा आहेच, परंतु विधान परिषद असणे किंवा नसणे ते राज्याच्या विधिमंडळाने ठरवले जाते। त्यासाठी कलम 169 मध्ये तरतूद केलेली आहे। त्यामध्ये राज्यात विधान परिषद निर्माण करणे किंवा नष्ट करणे हा अधिकार संसदेला दिलेला आहे, म्हणजेच जे राज्याचं विधानमंडळ आहे ते आपल्या विधानसभेमध्ये एक कायदा पारित करेल की आम्हाला विधान परिषदेची तरतूद करून द्यावी किंवा आम्हाला त्याची गरज आहे। त्याप्रमाणे संसदेला अधिकार आहे की त्या राज्यांना विधान परिषदेची रचना करून द्यायची आहे की नाही। तर भारतामध्ये 6 राज्यांमध्ये विधान परिषदेची रचना केलेली आहे। त्यामध्ये आंध्र प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, उत्तर प्रदेश असेल, तेलंगणा असेल आणि बिहार असेल। याला लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही आंध्र प्रदेश आणि तेलंगणा हे एक राज्य होते, त्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक, यूपी आणि बिहार असं तुम्ही 6 राज्यांचं लक्षात ठेवू शकता। त्यानंतर विधानसभा हे सर्वच राज्यांमध्ये आहे। सोबतच जी युनियन टेरिटरीज आहेत त्यामध्ये जी नॅशनल कॅपिटल टेरिटरी आहे ज्याला आपण दिल्ली म्हणतो, आणि एक दुसरी जी आहे पुद्दुचेरी आहे, या दोन्ही युनियन टेरिटरीज आहेत, परंतु यामध्ये विधानसभेची पण रचना आहे, म्हणजेच यामध्ये मुख्यमंत्री पण असतो। आपल्याला माहितीच आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आहेत, आणि पुद्दुचेरीमध्ये पण अशी एक तरतूद केलेली आहे। तर ह्या 2 ज्या युनियन टेरिटरीज आहेत यामुळे तुम्हाला विधानसभा बघायला भेटणार आहे। त्यानंतर विधानसभेची रचना आहे कलम 170 मध्ये दिलेली आहे। त्याची सदस्य संख्या
मॅक्झिमम 500 किंवा मिनिमम 60 अशी असणार आहे। राज्याच्या लोकसंख्येनुसार 500 ते 60च्या दरम्यान विधानसभेची सदस्य संख्या असावी असं घटनेमध्ये नमूद केलं आहे। त्यामध्ये कलम 132 नुसार एससी व एसटी साठी आरक्षणाची पण तरतूद केली आहे। सर्वाधिक विधानसभेची ज्या जागा आहेत उत्तर प्रदेशमध्ये 403 आहेत, पश्चिम बंगालमध्ये 294 आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 288 आहेत। हा आकडा लक्षात ठेवायचा आहे। एक्झाममध्ये तुम्हाला विचारू शकतात की महाराष्ट्रामध्ये विधानसभेचा एकूण किती जागा आहेत, एकूण किती सदस्य आहेत, तर आपलं उत्तर 288 द्यायचं आहे। त्यानंतर विधान परिषदेची रचना कलम 171 मध्ये केलेली आहे। यांची सदस्य संख्या विधानसभेच्या 1/3 म्हणजेच 288च्या 1/3 असेल किंवा मिनिमम 40 तरी असेल अशी तरतूद आहे। विधान परिषदेची सदस्य संख्या ही संसद ठरवत असते। आपण आधीच बघितलं होतं की कलम 169 मध्ये विधान परिषद निर्माण करण्याचा जो अधिकार आहे तो संसदेला आहे, त्याचप्रमाणे याची सदस्य संख्या ठरवण्याची अधिकार आहे तो संसदेला दिलेला आहे। भारतामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये विधान परिषद आहेत। त्यामध्ये महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एकूण 78 मेंबर्स आहेत हे लक्षात ठेवायचं आहे। विधानसभेमध्ये 288 आणि विधान परिषदेमध्ये 78 मेंबर्स आहेत। त्यानंतर विधान परिषद सदस्यांची निवडणूक पद्धत आपल्याला बघायची आहे। आपल्याला विधानसभेची जी निवडणूक होत असतात, आता आपल्या राज्यामध्ये समोरच्या 2 ते 3 महिन्यामध्ये निवडणुका होणार आहेत। जी थेट जनतेमार्फत आपण जी निवडणूक होत असते आमदारांची, ती विधानसभेची निवडणूक असते। परंतु जी इनडायरेक्ट किंवा अप्रत्यक्ष प्रकारे जी निवडणूक होत असते ती विधान परिषदांची असते आणि त्यांची जी निवडणूक पद्धत आहे ती आपल्याला बघायची आहे। त्यातील 1/6 म्हणजे 1/6 नॉमिनेटेड मेंबर्स असतात राज्यपालातर्फे, 5/6 हे इलेक्टेड मेंबर्स असतात अप्रत्यक्ष पद्धतीने आणि 1/3 सदस्य जे असतात ते विधानसभा सदस्यांकडून निवडून दिले जातात। यामध्ये 1/3 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निवडून दिले जातात, 1/12 पदवीधर मतदारसंघाकडून, ज्यांची पदवी घेऊन 3 वर्ष झालेले आहेत अशा लोकांकडून, आणि 1/12 हे शिक्षक मतदारसंघातून निवडून दिले जातात। 1/6 मेंबर्स हे राज्यपालाकडून नॉमिनेशन केले जातं त्यांचं, आणि त्यामध्ये ज्या लोकांना कॉपरेटिव्ह असेल, लिटरेचर असेल, आर्ट असेल, सायन्स असेल आणि सोशल सर्व्हिस असेल या क्षेत्रामध्ये अनुभव आहे त्या लोकांची निवड राज्यपाल विधान परिषदेवर करत असतात। त्यासाठी आपल्याला क्लास हा शब्द लक्षात ठेवायचा आहे। सी फॉर कॉपरेटिव्ह, एल म्हणजे लिटरेचर, ए म्हणजे आर्ट, एस म्हणजे सायन्स आणि एस म्हणजे सोशल सर्व्हिस, हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर राज्याचे मंत्रिमंडळ आहे। कलम 163 पोटकलम 1 मध्ये राज्यपालास आपली कार्य पार पाडताना स्वेच्छाधिकार वगळता इतर सहाय्य व सल्ल्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ असेल अशी तरतूद इथे केलेली आहे। त्यानंतर कलम 163(3) मध्ये मंत्र्यांनी राज्यपालास दिलेल्या सल्ल्याची चौकशी कोणत्याही न्यायालयाद्वारे करता येणार नाही अशी तरतूद आहे। म्हणजेच जे काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स आहेत मुख्यमंत्र्यांचं आणि मुख्यमंत्री आहेत ते जो पण सल्ला राज्यपालांना देतात त्याची चौकशी कुठल्याही न्यायालयामध्ये होणार नाही। त्यानंतर कलम 164 पोटकलम 1 हे आपण आधीच बघितलं होतं की मुख्यमंत्र्यांची नेमणूक राज्यपालाद्वारे केली जाईल व इतर मंत्र्यांची नेमणूक राज्यपाल करतात परंतु मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने करतात हे लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर कलम 164 पोटकलम 1A मंत्रिमंडळात एकूण मंत्र्यांची संख्या आपल्याला लक्षात ठेवायची आहे इथे। त्यामध्ये मुख्यमंत्र्यासोबत म्हणजेच इन्क्लुडिंग चीफ मिनिस्टर विधानसभेच्या एकूण सदस्यांच्या 15% किंवा त्यापेक्षा अधिक असू नये, म्हणजेच 288च्या 15% जे नंबर्स आहेत तेवढेच नंबर सीएम प्लस काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सचे असू शकतात, याच्या जास्त ते असू नये अशी इथे तरतूद दिलेली आहे। आणि कमीत कमी म्हणजेच मिनिमम ती 12 तरी असावी अशी इथे तरतूद दिलेली आहे। आणि ही तरतूद 91वी घटना दुरुस्ती 2003 ने आपण घटनेमध्ये समाविष्ट केलेली आहे। त्यानंतर कलम 164(2) मध्ये मंत्रिमंडळ सामूहिकरित्या विधानसभेला जबाबदार असतो। त्यानंतर कलम 164(3) नुसार मंत्र्यांची शपथ 3ऱ्या अनुसूचीनुसार दिली जाते आणि ती शपथ राज्यपाल देत असतात, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे इथे। तर इत्यादी बाबी तुम्हाला या टॉपिकमध्ये लक्षात ठेवायच्या आहेत। यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 10 मध्ये हायकोर्ट असेल,
राज्याचा महाधिवक्ता असेल, घटनात्मक आणि बिगर घटनात्मक आयोग असेल, आणि त्यानंतर आपला एक लास्ट व्हिडिओ असणार आहे महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या, आणि त्यानंतर आपल्या एक्झामसाठी जी मिनिमम डाटा रिक्वायर्ड आहे, जो मिनिमम इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड आहे ते इथे संपणार आहे. त्यानंतर आपण या सर्वांचा PDF मर्ज करून आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करणार आहोत. त्यासाठी तुम्ही ब्रेनसीड MPचं टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.